मुंबईच्या समुद्राला आज मोठी भरती येणार आहे। समुद्रात उंचच उंच लाटा उसळणार आहेत। समुद्रात सुमारे 4.66 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। तर मुंबईमध्ये पावसाची संततधार ही सुरू आहे आणि आज हाय टाईडचाही इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईच्या समुद्रकिनारी उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या। सीमा, आज मुंबईमध्ये खरं तर संततधार पाऊस सुरूच आहे। हाय टाईडचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। नक्कीच प्राची, आपण जर बघितलं तर गेल्या काही तासांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि अक्षरशः ठिकठिकाणी आपल्याला पाणी साचल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे मुंबईतील सखल भागांमध्ये। हवामान विभागाने आणि त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेनं हायटाईडचा इशारा जो आहे तो सकाळी दिलेला होता। 12:40 खरं तर मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती 4.66 मीटर उंचीच्या लाटा उसळणार अशी शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली होती। आणि वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या आपण पाहतोय समुद्र हा खवळलेला आहे आणि उंचच उंच लाटा समुद्र किनाऱ्यावरती सध्या धडकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी दादर चौपाटी या ठिकाणाहून या हायटाईडचा आढावा घेते। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून उंचच उंच लाटा सध्या समुद्रकिनारी धडकतायत आणि त्या ठिकाणी काही नागरिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। समुद्र खवळलेला आहे, लाटा उसळत आहेत आणि याचा आनंद लुटण्यासाठी आपण पाहू शकतो नागरिक सुद्धा या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळत आहे। दादर चौपाटी असेल किंवा मग गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये उंचच उंच लाटा उसळत आहे आणि आपल्याला माहिती आहे की या समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांची सुद्धा गर्दी पाहायला मिळते आणि अशा वेळी हायटाईडच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडनं नागरिकांसाठी सूचना सुद्धा जारी करण्यात आलेल्या होत्या की 12:40 ते पुढील काही तास तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती फेरफटका मारू नका, कारण तेव्हा या वेळेस समुद्राला भरती येणार आहे आणि उंचच उंच लाटा उसळणार आहेत आणि स्वतःची काळजी घेण्याचं सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडनं आणि प्रशासनाकडनं नागरिकांसाठी सूचना जारी करण्यात आलेल्या होत्या। तरी सुद्धा आपण पाहतोय नागरिकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काळजी महानगरपालिकेकडनं घेण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही अंतरावर लाल रंगाचा एक झेंडा सुद्धा फडकवण्यात आलेला आहे की जेणेकरून नागरिकांना त्या ठिकाणाहून पुढे जाण्याची परवानगी नाही असं कुठेतरी या ठिकाणी दर्शवणारा लाल रंगाचा झेंडा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर समुद्र खवळलेला आहे आणि अर्थात ज्या प्रकारे अंदाज मुंबईतील समुद्राला भरती येणार आहे आणि या संदर्भातला हा अंदाज वर्तवण्यात आला। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, समुद्र किनारी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।